हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी टेक मसाला चॅनल। मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला जीमेलमध्ये प्रोफाईल पिक्चर कशी चेंज करायची आणि जीमेलमध्ये थीम्स कशा सेट करायच्या हे दाखवणार आहे। फर्स्ट ब्राउझरमध्ये जीमेल ओपन करा। मी माझे जीमेल अकाउंट ओपन केलेलं आहे, तर हे सध्या माझं जीमेल अकाउंट आहे। तर आपण इथे बघता, इथे राईट साईडला एम दिसत आहे, यावरती क्लिक करा। इथे एम वर्डच्या खाली चेंज हे वर्ड दिसतं, तिथे क्लिक करा। इथे आपण बघू शकता की इथे अपलोड फोटोज, युअर फोटोज, फोटोज ऑफ यू, वेब कॅमेरा ऑप्शन दिसतात। म्हणजे इथे तुम्ही तुमच्या कम्प्युटरमधले इथे फोटो अपलोड करू शकता आणि युअर फोटोजमध्ये तुम्ही अगोदरचे अपलोड केलेले काही इथे फोटोज असतील तर इथे तुम्हाला दिसतात। मी सध्या इथे काहीच अपलोड केलेले नाही आहे, त्यामुळे इथे एम्प्टी दिसतात। आणि वेब कॅमेरावरती क्लिक केल्यानंतर जर तुमच्याकडे वेब कॅमेरा असेल तर तुम्ही तुमचा वेब कॅमेरा थ्रू तुम्ही फोटो काढू शकता। तर इथे आपण सध्या कॉम्प्युटरमधला फोटो अपलोड करतोय। आता आपण इथे एक फोटो अपलोड करून घेऊया। फोटो अपलोड होतीये। आता इथे तुम्ही बघता, इथे लेफ्ट वरती क्लिक केल्यानंतर ही पिक टर्न होऊन आपल्याला उलटी दिसत आहे। सध्या आपल्याला हे राईटच ठेवायचं आहे। आता याला ड्रॅग अँड ड्रॉप करून पिक व्यवस्थित सेट करून घेऊया। अँड इथे सेट ॲज प्रोफाईल फोटो ऑप्शन आहे, तर यावरती क्लिक करा। आता आपली प्रोफाईल पिक्चर ही सेट होईल। इथे आता तुम्ही बघू शकता, इथे प्रोफाईल पिक्चर आलेली आहे। अशा प्रकारे आपण प्रोफाईल पिक्चर चेंज करू शकतो। आता जीमेलमध्ये थीम्स कशा सेट करायच्या, आता तुम्ही बघू शकता की जीमेलचं हे बॅकग्राऊंड पूर्ण व्हाईट दिसत आहे। तर आता याला इथे आपण कोणतीही इमेज ठेवू शकतो। आता इथे राईट साईडला एक स्क्रू दिसत आहे, यावरती क्लिक करा। सेटिंगमध्ये इथे थीम्स ऑप्शन आहे, थीम्सवरती क्लिक करा। आता इथे जीमेलनी इथे काही डिफॉल्ट थीम्स दिलेल्या आहेत, यापैकी आपण सिलेक्ट करू शकतो किंवा आपण इथे माय फोटोजवरती क्लिक करून इथे आपले माय फोटोजमध्ये जे असलेले फोटोज आहेत ते आपण इथे बॅक साईडला ठेवू शकतो, बॅकग्राऊंडला। आणि आपण इथे अपलोड पण करू शकतो। आता एक जीमेलच्या बॅकग्राऊंडसाठी एक पिक अपलोड घेऊया। आता मी एक इथे नेचरची पिक अपलोड करते। इथे तुम्ही बघतायत की पिक ही अपलोड होत आहे। आता जीमेलच्या ज्या डिफॉल्ट थीम्स आहेत त्यामध्ये आपण जी अपलोड केलेली आहे ती इथे आलेली आहे। तर आता तुम्ही बघतायत की पाठीमागे आपण जी पिक अपलोड केली ती आलेली आहे। तर आता जस्ट इथे सेव्ह वरती क्लिक करा। अशा प्रकारे आपण थीम्स चेंज करू शकतो कोणत्याही। प्रोफाईल पिक्चर चेंज करणं, थीम्स सेट करणं हे खूप इझी आहे। जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।